नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी या गावामध्ये आलेलो आहे आणि येथील चिंतामणी महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। तर मित्रांनो, आज आपण चिंतामणी महादेव मंदिर या मंदिराची पूर्ण माहिती घेणार आहे आणि दर्शन घेणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी गावातील प्राचीन चिंतामणी महादेव मंदिराची सैर करायला घेऊन आलो आहे। हे मंदिर विश्वगंगा नदीच्या काठावर वसलेले हेमाळपंथीय मंदिर असून सदर मंदिर 12व्या ते 13व्या शताब्दीतील यादवकालीन शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे। राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले हे तीर्थस्थान पाहताना तुम्हाला प्राचीन महाराष्ट्राची ओळख होईल। कोथळी गावातील 2 हेमाळपंथी शिवमंदिरे आहेत, ज्यातील हे मुख्य चिंतामणी महादेव मंदिर बस स्टँड जवळ आहे। बुलढाण्यापासून 25 किलोमीटर, खामगावपासून 38 किलोमीटर अंतरावर विश्वगंगा नदीकाठावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे। बुलढाणा मोताळा महामार्गावर वाघजाळ चौफुलीहून परडा फाटा मार्गे किंवा मोताळा खरबडी मार्गे सहज पोहोचता येते। शिवभक्तांसाठी खास श्रावण आणि महाशिवरात्रीला गर्दी होते। पुरातत्व विभागानुसार 13व्या शताब्दीला देवगिरी राजा राममोहन रायांच्या काळात वास्तुशिल्पकार हेमांड्री पंडिताने हे मंदिर बांधले। हेमाळपंथी शैलीतील कोरीव काम, दगडी खांब आणि एकरूप बांधकाम यामुळे त्याची प्राचीनता जाणवते। कोथळी गावाची अस्मिता जपणारे हे शिवालय आजही अविरत ज्योतीने उजळलेले आहे। प्रवेशद्वारासमोर
नंदी विराजमान असून त्यांच्या अंगावर एकाच दगडात कोरलेली अखंड साखळी घंटा हे शिल्पकलेसाठी आश्चर्यकारक आहे. गर्भगृहातील तेजस्वी व गुळगुळीत शिवलिंग मनोहर आहे. सभामंडपातील एक दगडी मूर्ती प्राचीन सामर्थ्य दर्शवतात. मंदिरामागे वाहणारी विश्वगंगा नदीची शुद्धता आणि निसर्गरम्यता भक्ती वाढवते. हे मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. सकाळी सूर्योदयाला 6:15 व 6:30 गावातील दुसऱ्या चिंतामणी मंदिरावर मारुतीजवळ आणि संध्याकाळी सूर्यास्ताला 6:15 व 6:45 मुख्य मंदिराच्या शिवलिंगावर लाल बुंद किरणे अभिषेकासारखी पडतात. हेमाळपंथी डिझाईनमुळे शक्य असलेला हा नैसर्गिक चमत्कार प्रत्यक्ष पाहण्यासाठी स्पष्ट हवामानात जा.
चिंतामणी महादेव मंदिर येथे पाऊल टाकताच मनाला विलक्षण शांतता जाणवली. चारही बाजूंनी निसर्गाचं सानिध्य, हिरवळ आणि थंड हवेमुळे वातावरण अगदी पवित्र वाटत होते. परिसरात पोहोचल्यावर मनातील सगळी अस्वस्थता जणू क्षणातच नाहीशी झाली. तिथली स्वच्छता, शांतता मनाला खूप भावली. चिंतामणी महादेव मंदिर मनाला शांतता देणारा आणि आत्मिक ऊर्जा देणारा अनुभव आहे. इथे आल्यावर पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. मित्रांनो, तुम्ही एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्या, कारण की खूप सुंदर ठिकाण आहे आणि पुरातन व ऐतिहासिक ठिकाण आहे मित्रांनो हे. तर तुम्ही एकदा अवश्य या ठिकाणाला भेट द्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण चिंतामणी महादेव मंदिर या तीर्थक्षेत्राची पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि तुमच्यापर्यंत असे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.